नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा खूप टेन्शनमध्ये असतात आणि ते विचार करत बसलेले असतात आणि त्यांना आठवतं की ते भैरवीला म्हणाले होते की मुलांनी तुझ्याबरोबर राहणंच योग्य ठरेल आणि ते मुलांनासुद्धा म्हणाले होते की तुम्हाला उद्यापासून भैरवी मावशीच्या घरी जायचं आहे, तेही कायमचं. यावर इरा त्यांना विचारते की आणि तुम्ही? तेव्हा इरा इमोशनल होऊन विचारते की आणि आम्हाला तुमची आठवण आली तर? यावर अशोक मामा काहीच उत्तर न देता म्हणतात की तुम्हाला तुमची मावशी न्यायला आली, तिच्याबरोबर जा तुम्ही. संयमीसुद्धा म्हणाली होती की आजोबा तुम्हाला ताप आला आहे. तेव्हा अशोक मामा म्हणाले होते की संयमीला गेले 1.5 वर्ष मला 2दा ताप आला आहे, तू होतीस का मला काढा करून द्यायला? आणि ते खूपच इमोशनल झालेले असतात आणि ते विचार करत असतात आणि त्यांना आठवते की ते म्हणाले होते की माणसांमध्ये लांछन होऊन राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. आणि त्यांना हेही आठवतं की भैरवीने कशी दारू पिऊन गाडी चालवलेली असते आणि त्यामुळे तिच्यावर कंप्लेंटसुद्धा झालेली असते. आता हे सगळं आठवून अशोक मामा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इरा, ईशान आणि संयमी बोलत असतात. संयमी इराला म्हणते की इरा, हे काय आहे? मी इतका वेळ झालं तुझ्याबरोबर खेळते आणि तू खेळतच नाही आहेस माझ्यासोबत. आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्ही दोघेही माऊवरती रुसला आहात ना? यावर इरा म्हणते की नाही गं, आम्ही नाही रुसलो आहे. आई म्हणते ना की आपल्या माणसावर रागवायचं नसतं, आपल्या माणसांना समजून घ्यायचं असतं. ईशानसुद्धा म्हणतो की हो तेच, आम्ही तिला समजून घ्यायचंसुद्धा ट्राय केलं. इरा म्हणते की आपलं काही चुकलं आहे का? आपण तर तिला काळजीनेच विचारलं ना? यावर ईशान म्हणतो की हो, पण आपण ना तिला आधी पाणी विचारायला हवं होतं, तिला थोडा वेळ बसू द्यायला हवं होतं. आणि तुला माहिती आहे इरा, मम्मा नेहमी म्हणते की बाबांना आल्याला त्रास देऊ नका, त्याला पाणी पिऊ द्या, त्याला बसू द्या. मला वाटतं की आपण माऊला त्रास दिला आहे बहुतेक. यावर इरा म्हणते की आधी कितीतरी वेळा आपण असं वागलोय, पण माऊ तशी चिडली नाही आहे कधी, मग आत्ताच काय झालं तिला? यावर ईशान म्हणतो की अगं इरा, ती कामावर गेली होती ना, तिकडेच काहीतरी झालं असेल, म्हणूनच ती दिवसभर आली नाही. आणि आता इरा संयमीला म्हणते की ताई, मावशी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, ती तुला सगळं काही सांगते, मग काय प्रॉब्लेम झाला आहे तिचा, कुठे गेली होती ती? यावर संयमी म्हणते की मलासुद्धा काहीच नाही माहिती आहे. यावर ईशान टेन्शनमध्ये येत म्हणतो की तुला पण नाही माहिती आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. आणि तो इराला म्हणतो की चल इरा, आपण तिला सॉरी म्हणून येऊ. यावर संयमी म्हणते की रिलॅक्स, एवढं काही करायची गरज नाही आहे, ती येईल आपल्याला बोलायला. यावर ईशान म्हणतो की नाही संयमी ताई, मम्मा नेहमी म्हणते आपण जर चुकलो असेल तर पटकन सॉरी म्हणून टाकायचं, उशिरा सॉरी म्हणालं ना त्याला काही अर्थ नसतो. असं म्हणून ते दोघेही भैरवीला सॉरी म्हणायला म्हणून तिथून निघून जातात. नंतर आपण पाहतो की ईश्वर काका काहीतरी करत असतात, तितक्या तिथून घाईघाईत सातपुते चाललेले असतात. आता सातपुतेंना असं घाईत जाताना पाहून विचारतात की अहो सातपुते कुठे निघालात? तेव्हा सातपुते सांगतात की अहो ते माझगावकर आहेत ना, आम्ही त्यांना किती फोन केले पण एकही फोन उचलत नाही आहेत. यावर ईश्वर काका विचारतात की काय झालं, एवढे का उथळ होत आहेत? यावर सातपुते म्हणतात की इथे विचार करून करून जीव टांगणीला झाला आहे की काय झालं असेल, पोलीस स्टेशनला मिळाले असतील का चोर? यावर ईश्वर काका चिडत म्हणतात की तुम्हाला अशोक म्हणजे काही जादूगर वाटला का? की ती पोलीसमॅन तुम्हाला सुपरमॅन वाटले? त्या खोट्या पोलिसांना ते सामान शोधायला 2 मिनटं पुरेसे होती, मग खऱ्या पोलिसांना खरे शोधायला 2 दिवस तरी द्या. सातपुते म्हणतात की 2 दिवस? तेव्हा ईश्वर काका चिडू म्हणतात की चूक करायला 2 सेकंदसुद्धा खूप असतात, पण कष्टाचं काम करायला थोडा वेळ लागतो, थोडा वेळ द्या, कळलं ना? यावर सातपुते म्हणतात की ठीक आहे, पण पोलीस स्टेशनला काय झालं ते तरी सांगा म्हणावं. यावर ईश्वर काका म्हणतात की नाही ना, खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीच सांगत नाही. तेव्हा सातपुते म्हणतात की ठीक आहे, मी जाऊन विचारतो. असं म्हणून ते जायला लागतात. ईश्वर काका त्यांना थांबवत म्हणतात की अपमान झाला तर मला सांगू नका, शिव्या खाव्या लागेल असं काम करायचं आणि मग अशोकच्या नावाने बोंबाबोंब करत फिरायचं की विचित्रच आहे, हे आहे, ते आहे, नेहमीचंच आहे तुमचं, वेगळ्या टेन्शनमध्ये आहे, गप्प बसा जरा, नका त्याच्या मागे लागू, नका त्याच्या मागे तगादा लावू. तेव्हा सातपुते ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईशान आणि इरा भैरवीला सॉरी म्हणण्यासाठी आलेले असतात. तेव्हा भैरवीच्या रूमचा दरवाजा आतून बंद असतो आणि भैरवी चिडून रडत रॉजरशी बोलत असते. तेव्हा ईशान दरवाजा वाजवतो, भैरवी रडत बाहेर येते आणि विचारते की काय हवं आहे? तेव्हा ईशान आणि इरा दोघेही कान पकडून भैरवीला सॉरी म्हणायला लागतात आणि म्हणतात की आम्ही असं आले तुला त्रास द्यायला नको हवा होता ना, तू रागवलीस ना आमच्यावर, ते एकदम बरोबर होतं. भैरवी म्हणते की नाही, मला माहिती आहे की बरोबर नव्हतं ते. यावर भैरवी काहीच न बोलता तर आतमध्ये जायला लागते.
तेव्हा इरा भैरवीच्या हाताला पकडत तिला म्हणते की माऊ बोल ना आमच्याशी नीट. भैरवी वैतागत म्हणते की मी नंतर बोलू का. तेव्हा ईशान म्हणतो की नाही आत्ताच बोल आणि म्हणतो की सांग ना तू एवढा वेळ कुठे होतीस. यावर भैरवी चिडत म्हणते की हे बोलण्यासाठी तुम्ही सॉरी म्हणताय का, की परत परत इरिटेट करायला याल. एकदा बोलले ना की नाही बोलायचं आहे मला तर नाही बोलायचं आहे, प्लीज जा तुम्ही इथून, प्लीज मला एकटीला सोडा थोडा वेळ. तेव्हा इरा आणि ईशानला खूपच वाईट वाटतं आणि ते दोघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वर काका विचार करत इकडून तिकडून फिरत असतात. त्याच वेळेस तिथे शेफाली येते आणि त्यांना विचारते की बाबा काय झालंय का. यावर ईश्वर काका म्हणतात की काही नाही गं, ते सातपुते काहीतरी चुका करून ठेवायच्या आणि माती खायची आणि त्या अशोकच्या मागे तगादा लावून ठेवायचा, त्यातून त्या अशोकची मला काळजी वाटते गं. आणि ते शेफालीला म्हणतात की नक्कीच काहीतरी झालंय शेफाली, आणि असं काही झालं ना की तो मला नाही सांगू शकत आहे. यावर शेफाली विचारते की मुलांच्या बाबत काही घडलंय का. त्यावर ईश्वर काका सांगतात की नाही म्हणजे तसं काही असू शकतं, म्हणजे बघ ना गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांचं आयुष्य इतकं अस्थिर झालं आहे ना की आता भीती वाटायला लागली. यावर शेफाली म्हणते की खरं आहे, मुलांचं ना बालपण आटून गेल्यासारखं वाटायला लागतं. म्हणजे कशी गंमत असते बघा ना बाबा, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, आपण इतकं काही ठरवतो, इतकं संकल्प करतो आणि आयुष्यात असं काहीतरी घडतं की सगळं आयुष्यच बदलून जातं. म्हणजे बघा ना अशोक काका त्यांचे जगत होते, एकाकी होते, चिडचिडे झाले होते, पण त्यांच्या जगण्याला काहीतरी स्थैर्य होतं. मुलं दुबईत मोठी होत होती, प्रोटेक्टेड होती, पण अमित दादा आणि पल्लवी ताईंचं हे असं काही झालं की सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं. संयमीचं तर बालपणच संपलंय, आता हे घाव तिला आयुष्यभर घेऊन जगावं लागणार आहे. आणि ईशान आणि इराला तर त्यांनी काय गमावलं हे सुद्धा माहिती नाही आहे. यावर ईश्वर काका म्हणतात की आणि अशा परिस्थितीत उद्या काहीतरी घडणार आहे. नाही मी तुला सांगतो ना की नक्कीच उद्या काहीतरी घडणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की भैरवी खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती स्वतःशीच म्हणते की उद्या जे काही घडणार आहे ना त्याला कसं फेस करू मी. आजपर्यंत त्या माणसाला दाखवत आले की ते त्या मुलांना सांभाळायला कसे बरोबर नाही आहेत, आणि मी इथे काय करते, 2 दिवस झाले मी तरी कुठे जबाबदाऱ्या पार पाडल्यात, चुकांवर चुका होत जात आहेत माझ्याकडून. आज मुलं मला जर खरंच शोधायला बाहेर पडली असती तर. आणि ती खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणते की होत्याचं नव्हतं झालं असतं. भैरवी खूपच घाबरलेली असते आणि ती म्हणते की भैरवी तुला चुकायचा अधिकार नाही, आता बस, आज ही शेवटची चूक. तेव्हाच तिथे संयमी येते. संयमीला बघून भैरवी विचारते की काय गं काय झालं. यावर संयमी सांगते की नाही काय नाही, आणि विचारते की मगाशी तू जे म्हणालीस ना की काही गोष्टी सांगता येत नाही वगैरे, आपल्यामध्ये कधी यायला लागलं गं माऊ हे सगळं. यावर भैरवी संयमीला समजावत म्हणते की समा अगं असं काही नाही आहे बाळा. यावर संयमी म्हणते की मग कसं आहे, मी ना जेवताना पण तुला ऑब्झर्व केलं, तू ठीक नाही आहेस माऊ. त्या दोघांनी तुला इतके प्रश्न विचारले माऊ, पण मी एकही प्रश्न नाही विचारला. तुला माहिती आहे का, कारण मला वाटलं होतं की तू मला स्वतःहून सांगशील की सांगणारच नाही आहेस. यावर भैरवी म्हणते की नाही अगं समा असं नाही आहे, मी सगळं सांगेन तुला, तू फक्त ना मला थोडा वेळ दे प्लीज. तेव्हा संयमी ठीक आहे असं म्हणून भैरवीला गुड नाईट करून तिथून निघून जाते. यानंतर भैरवी खूपच हायपर झालेली असते आणि ती इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागते आणि बॅगेमधून गोळी काढून ती कसली तरी गोळी खाते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की भैरवी कानाला हात लावून बसलेले असते आणि तिला आठवत असतं की अशोक मामा तिला म्हणाले होते की कुठे काय बोलायचं आणि कुठे कसं वागायचं हे मला कळतं, मात्र तुलाच कळत नाही आहे. पण हा विषय इथे संपत नाही आहे, उद्या सकाळी मी 9 वाजता तुझ्या घरी येईन. आणि एक लक्षात ठेवा, हा विषय अजून इथे संपलेला नाही आहे. हे सगळं आठवून भैरवी खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती घड्याळाकडे बघायला लागते. तितक्यात डोरबेल वाजते. भैरवी घाबरत जाऊन दरवाजा उघडते तर समोर अशोक मामा असतात. आता अशोक मामांना बघून भैरवी खूपच टेन्शनमध्ये येते. आता अशोक मामा आतमध्ये येतात तेव्हा भैरवी त्यांना बसायला सांगते. अशोक मामा भैरवीला विचारतात की काल तू दारू का प्यायलीस. भैरवी काहीतरी सांगणार तितक्यात अशोक मामा तिला म्हणतात की मी तुला विचारलं की काल तू दारू का प्यायलीस. तेव्हा भैरवी सांगते की माझी मीटिंग होती आणि मी फक्त एकच ग्लास वाईन प्यायली होती, मला कुठे माहिती होतं की नंतर पुढे हे असं काहीतरी होणार आहे. तेव्हा अशोक मामा विचारतात की घरात मुलं एकटीच आहेत हे माहिती नव्हतं का मीटिंगला जाताना, आणि आपल्याला गाडी चालवत घरी यायचं होतं हे माहिती नव्हतं, वाईनचा एक घोट घेताना आपल्याला पोलीस पकडतील हे माहिती नव्हतं. भैरवी म्हणते की ठीक आहे, मान्य आहे मला की माझी छोटीशी चूक झाली. वर अशोक मामा म्हणतात की छोटीशी चूक, पण त्यामुळे मुलांचा अख्खा जीव टांगणीला लागला आहे. तुला असं नाही वाटलं की जो बारीकशीही चूक होऊ देत नाही त्याच्याकडे मुलं राहायला हवी. यावर भैरवी म्हणते की मग तुम्हाला असं नाही का वाटत की त्यांना एज्युकेशन परवडेल, त्यांनीच मुलांचा सांभाळ करावा. आणि ती अशोक मामांकडे बघायला लागते आणि म्हणते की अच्छा,
म्हणजे हे सगळं मला हरवण्यासाठी चाललं आहे तर. यावर अशोक मामा म्हणतात की तू कालच हरली आहेस भैरवी. तू मुलांना मोठ्या शाळेत शिकवशील पण त्यांना संयम नाही शिकवू शकणार. तू त्यांना मेड देशील पण वेळ नाही देऊ शकणार. पैसा देशील पण मनाची शांती नाही देऊ शकणार. तू जर त्यांना नीट सांभाळलं असतं ना तर खरंच मी तुला मानलं असतं. भैरवी खूपच रागाने अशोक मामांकडे बघत असते आणि म्हणते की जी स्वतःला सांभाळू शकत नाही ती मुलांना काय सांभाळणार आहे. यावर भैरवी म्हणते की छोटीशी चूक काय केली यावर तुम्ही मला हे सगळं बोलून दाखवत आहात. मला नालायक ठरवणारे तुम्ही आहात तरी कोण. यावर अशोक मामा म्हणतात की तोच ज्याने आपल्या काळजाचा तुकडा तुझ्या हातावर ठेवला पण आता तो हिसकावून नेणार आहे. तेव्हा भैरवी शॉक होऊन विचारते की काय. अशोक मामा म्हणतात की तेच तू जे डिझर्व करतेस. तुझ्याजवळ कोणी राहू नये हे डिझर्व करतेस तू. आणि जरी कोणी राहिलं तर त्याचं खेळणं बनवून टाकतेस तू. तू मन मानेल त्याला जवळ करतेस आणि मन मानेल त्याच्याकडे दुर्लक्ष करतेस. आमची सून म्हणायची की आमची बहीण खूप लहान आहे, वेंधळी आहे, पण मुलांवर तिचं खूप प्रेम आहे. पण फसली बिचारी. आणि ते म्हणतात की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्याला आपण जीवापाड जपतो. आणि तू. यावर भैरवी ओरडत म्हणते की एवढं काही घडलेलं नाही आहे. असं नाही आहे की मी नशेत तर्री होऊन गाडी ठोकली आणि कोणाला तरी. यावर अशोक मामा म्हणतात की देव ना करू उद्या तू. आणि इमोशनल होत म्हणतात की आणि चुकून माझी पिल्लं त्यात असती तर त्यांच्या जीवाचं काय. असं म्हणून ते गप्प होतात आणि म्हणतात की नाही मी हे कदापि सहन नाही करणार. मी आत्ता या क्षणाला मुलांना घेऊन जाणार आहे. असं म्हणून ते जायला लागतात तेव्हा भैरवी त्यांना थांबवत म्हणते की मिस्टर माजगावकर. आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहते. अशोक मामा रागाने भैरवीला म्हणतात की बाजूला हो. तेव्हा भैरवी ओरडत म्हणते की नाही होणार बाजूला. नाही आवडत तुम्ही मुलांना. कळत नाही आहे का तुम्हाला. अडाणी ठेवाल तुम्ही मुलांना आणि वेळ आली ना तर उपाशीसुद्धा ठेवाल. आयुष्याची माती कराल माती. आणि मी हे होऊ देणार नाही माजगावकर. जा तुम्हाला काय पाहिजे ते करा. तेव्हा अशोक मामा भैरवीकडे बघायला लागतात आणि तिला विचारतात का नक्की. भैरवी शॉक होऊन अशोक मामांकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.